भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरेल असं सांगताना छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल, त्यांचं मनोबल उंचावत राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. पुतळा अनावरणाच्या निमित्तानं काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषही दुमदुमला. आम्ही पुणेकर संस्था 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्याचं अनावरण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष राजीव क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंग शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवरही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं केली. समोरच्या पर्वतरांगांपलीकडे असलेल्या पाकिस्तानमध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. अश्वारूढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेनं बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्यानं शत्रू येथे पाऊल ठेवण्यास ध्वजणार नाहीत. हा पुतळा पाहून दहशतवादी देखील काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाहीत. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलाय त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे 1800 ट्रक माती भरून त्या ठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया केला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचंही कौतुक केलं. सातारा येथील मेजर संतोष महाडिक यांना अभिवादन करत त्यांच्या बलिदानाची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्तानं राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागानं विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय. याला मोठं महत्त्व आहे. या ठिकाणी स्मारकही करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखं राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता काश्मीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झालाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नायब राज्यपाल सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मीर येथे जी 20 परिषद घेतली अशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कुपवाडा येथे असलेले हे स्मारक जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान ठरेल. आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला असून हे स्मारक महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन KBP महाविद्यालय येथे 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी KBP महाविद्यालय सचिन मोरे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंबरे तसंच सुमारे 50 ते 60 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी वृंदा दाभोळकर, विनोद गायकर, अभिजित झुंजाराव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. तसंच शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक अशा विविध विषयांवर मुलांनी वक्तृत्व सादर केलं. तर अशा प्रकारच्या उपक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांचे विचार मांडण्याची एक संधी मिळते असं वक्तव्य आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं. तसंच अशा उपक्रमांमधून उत्तम वक्ते घडतात. तसंच 2 दिवस ही स्पर्धा सुरू राहणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन आकाश राऊत यांनी केले. डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्त
सालाबादप्रमाणे यावर्षी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजवरती होणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेवर आपण बघतोय की चांगल्या संख्येने मुलांनी सहभाग घेतलेला आहे. अजूनही हा प्लॅटफॉर्म ओपन आहे. आपल्या माध्यमाने ज्या मुलांना या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल ते निश्चितपणे या वक्तृत्व स्पर्धेमध्ये निमंत्रित आहेत. या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमाने मुलांच्यामध्ये असलेले जे गुण आहेत त्यांना एक वाव भेटावा आणि त्या मुलांना एक हक्काचं व्यासपीठ भेटावं हा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडनं केला जातो. बाप्पा राऊत आणि त्यांच्या अख्ख्या टीमच्या माध्यमाने याचं नियोजन प्रयोजन केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमाने ठाण्यातल्या आणि ठाण्याच्या बाहेरचेही जेवढे मुलं आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध आहे. सुमारे किती स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेमध्ये? या स्पर्धेमध्ये आत्ता सध्या 50च्या वर मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ही स्पर्धा आपण ऑन द स्पॉट पण जे मुलं येत आहेत त्यांच्यासाठी ही खुली आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. समिती नको आता आरक्षण द्या या मागणीकरिता धनगर समाजाचा 10 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत महामोर्चा. सरकारनं 50 दिवसांचं आश्वासन देऊनही धनगर आरक्षण अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांच्या वतीनं सकल धनगर समाज महाराष्ट्र माध्यमातून नवी मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलनं निदर्शनं झाली. चोंडीमध्ये तर 21 दिवसांचं उपोषणही झालं. त्यावेळी धनगर समाजाला 50 दिवसांचा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसून आता सरकार धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्याच्या तयारीत आहे. याला धनगर समाजानं विरोध दर्शवला असून समिती म्हणजे वेळकाढूपणा आहे. त्यामुळे आता समिती नको, धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीकरिता सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं नवी मुंबई CBD बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावर 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समन्वय समितीचे महादेव अर्जुन, भास्कर यमगर, मल्लिकार्जुन पुजारी, सखाराम गारले, रावसाहेब बुधे, नारायण खर्जे, दीपक कुरकुंडे, तुषार धायगुडे, उद्धव गावडे आदींसह उपस्थित होते. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमूद केल्यानुसार धनगर समाजाला आरक्षण दिलं असतानाच धनगड या चुकीच्या उल्लेखामुळे धनगर समाज गेली 65 वर्ष आरक्षणापासून वंचित आहे. 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी दरवर्षी 1000 कोटींचा निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला. 13 GRही निघाले, परंतु अद्याप ठोस निर्णय पदरी पडला नाही. आताच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे उपोषणादरम्यान सरकारनं 50 दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु 50 दिवस पूर्ण होत असताना देखील सरकारनं अद्यापही कोणतंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आता समाज आक्रमक झाला असून ना पक्ष ना नेता ना संघटना असा नारा देत सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये 25,000 समाज बांधव सहभागी होणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजानं देखील या मोर्चाला पाठिंबा दिलाय. नेमका विषय काय आहे आणि काय नियोजन आहे? आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा आहे
किंवा जो हा मोर्चा जो आहे आमचं आंदोलन जे आहे हे मुळात पूर्ण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड ह्या 4 जिल्ह्यातील धनगर समाजा बांधवांना एकत्र करून हा आमचा आंदोलनाचा हेतू आहे. कुठे असणार आहे आंदोलन आणि हे आमचं आंदोलन विभागीय आयुक्त कोकण भवन बेलापूर या ठिकाणी आमचं हे आमच्या मेंढपाळ बांधव जे असते आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत आणि हा आमचा मोर्चा आहे हा खारघरपासून सुरू होईल आणि आयुक्त कार्यालयापर्यंत जाईल. किती तारखेला तो मोर्चा आहे? हा 10 नोव्हेंबरला आहे. मोर्चामध्ये काय नेमके प्रमुख मागण्या काय? मोर्चामध्ये आमची खूप जुनी मागणी आहे. आज या सुस्तावलेल्या सरकारने आज 70 वर्ष आमच्या धनगर समाजावर अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण समाज भावनेतून निर्माण झालेली ही इच्छा आहे. आजपर्यंत जे काही मोर्चे झाले ते मोर्चे एक राजकीय हेतूने प्रेरित होते आणि ही जी सरकार आहे ही यांची म्हणजे ज्या चुका आहेत त्या चुका झाकण्यासाठी काही नेत्यांना पुढं करत होते. परंतु आजच्या हा विषय तो नाही आहे. हा पूर्ण समाजाने हा विषय हाती घेतलेला आहे. म्हणजे आता त्यांच्या कोणत्याही नेत्याचा इथं काय फरक पडणार नाही आणि त्यांना ह्या मोर्चाचा निश्चितपणे काहीतरी विचार करावा लागेल. काय नेमकी मागणी? किती जण ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आणि काय नेमकी मागणी करणार? ह्या मोर्चामध्ये कमीत कमी 20 ते 25,000 धनगर समाज सामील होईल आणि जी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेमध्ये जी आम्हाला ST आरक्षणाची जी सवलत दिलेली आहे त्या सवलतीची अंमलबजावणी करणे हा आमचा हेतू आहे. मागे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की माझी सरकार आल्यानंतर जे आहे संपूर्ण धनगरांच्या मागण्या पूर्ण होतील. काय देवेंद्र फडणवीस अतिशय फसवी व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीने केवळ आमच्या समाजाला फसवून काही ठराविक लोकांना जवळ करून आमच्या समाजावर अन्याय केल्याचा त्यांनी अन्याय केलेला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस काडीचाही विश्वास नाही. आता इथून पुढे जो धनगर समाजाचे मोर्चे निघणार आहेत ते सगळे समाजाने निघणार आहेत आणि धनगर 1.5 कोटी धनगरांची जी काही ताकद आहे हे येताना त्यांच्या विधानसभेमध्ये आम्ही निश्चितपणे दाखवू. सर तुम्ही आता फडणवीस हे फसवे आहेत असं सांगितलं आहे, हां. परंतु आज जो मोर्चा काढतात त्या सरकारमध्ये सुद्धा फडणवीस आहेत. काय अपेक्षा आहेत मिळतील या सरकारकडनं तुम्हाला पूर्ण होईल का? नाही पूर्ण व्हा तर आता त्यांचं जर त्यांना सत्तेमध्ये राहायचं असेल तर ह्या समाजाला आरक्षण कुठेतरी द्यावंच लागणार आहे. सर आरक्षणाच्या संदर्भात शिंदे गटाने समिती धनगर समाजासाठी समिती गठीत केलेली आहे. आज मराठा समाजासाठी समिती गठीत केली आहे, धनगर समाजासाठी नाही ह्या सरकारने साहेब याच्या अगोदर भरपूर समित्या स्थापन केल्या. त्या स्थापन केलेल्या समित्या त्यांना पण माहीत नाही आज त्या कुठे आहेत नेमक्या. त्यापर्यंत या समितीवर वगैरे असा आमचा बिलकुल विश्वास नाही. तुम्ही ॲक्शन घ्या. का नाही ॲक्शन घेत? जर इतर राज्यामध्ये जर त्या घटनेची दुरुस्ती होऊन जर त्यांना आरक्षण मिळू शकतं STचं तर महाराष्ट्रात ही का गोष्ट होत नाही? मुळात ह्या शासनाची कोणत्याही प्रतिबंध लोकांची इच्छाच नाही आहे धनगर समाजाला आरक्षण देण्याची आणि त्यासाठी आता हा संपूर्ण धनगर समाज पेटून उठलेला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिणगारे यांच्या हस्ते उद्घाटन. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचाच एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृह बाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावं या हेतूनं आणि कारागृहाचं ध्येय सुधारणा आणि पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तसंच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्यांचं कौशल्य समाजापुढे यावं या उद्देशानं बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरिता कारागृह निर्मित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलं जातं. दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू आणि विक्री प्रदर्शन केंद्राचं उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी शिणगारे यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले या देखील यावेळी उपस्थित होत्या. तसंच ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, कारागृहाचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. दिवाळी मेळाव्यानिमित्त कारागृह निर्मित वस्तू आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं कौतुक करून सर्व जनतेला या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं. दिवाळी मेळावा विक्रीकरिता बंद्यांनी तयार केलेल्या आकर्षक आकाशकंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर पाट, चारचाकी गाड्या, बैलगाडी, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड तसंच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हातरुमाल, बेकरी उत्पादनं,
ओट्स बिस्किटं आदीही ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन आणि विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची पाहणी आणि खरेदी देखील मोठ्या प्रमाणात केली असून नागरिकांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. उसमें उनकी कला कौशल बहुत बढ़िया कला कौशल उन्होंने की है। इसमें दो चीज़ें हैं, एक तो वो उनका वक्त भी अच्छी तरीके से वहाँ बिता पाएंगे जेल में, और यहाँ से रिहा होने के बाद वो अपनी ज़िंदगी में अपने पैरों पे खड़ा होने के लिए कोशिश जो उनकी जारी है उसमें उनको सहायता होगी। ये दोनों चीज़ें मायने रखते हुए सामने रखते हुए ये कोशिश जिला प्रशासन और कारागार प्रशासन ने की है। मैं उनको दाद देता हूँ और उनके जो प्रयास है उनको हम शुभ कामनाएं देते हुए दीपावली की शुभकामनाएं देते हैं। धन्यवाद सर। नागरिकों से क्या आह्वान करेंगे इस मौके पर? नागरिकों से इतना ही आह्वान है कि ये जो बहुत अच्छी तरीके से बनाई गई चीज़ें हैं उसको आप यहाँ आके नागरिकों ने खरीदना चाहिए। उससे दो फायदे होंगे। एक तो इन चीज़ों का दाम या कीमत भी बहुत सस्ती है और उनसे 2 पैसे अगर वो कैदियों के मिलेंगे तो उनकी जीवन में, उनकी ज़िंदगी में रिहा होने के बाद उनको पुनर्स्थापित होने के लिए उसकी सहायता मिलेगी। सामाजिक ऋणता जो है उस ऋणता का हम एक सहभागी होना चाहेंगे। इसलिए मैं जनता को आह्वान करूँगा ज़्यादा से ज़्यादा लोगों ने यहाँ आके ये वस्तुएं जो चीज़ें यहाँ बनाई गई है उसको खरीदना चाहिए। सर, एयर पोल्यूशन को लेकर गाइडलाइन बनाई गई है मुंबई में,